आखाती देशामधील युद्धाचा फटका अनेकांना बसतोय आणि त्यापासून मुंबईचा कोळी बांधव देखील वाचलेला नाही। मासेमारी करण्यासाठी बोटीत टाकण्यात येणाऱ्या डिझेलचे दर युद्ध परिस्थितीमुळे वाढल्याने त्याचा परिणाम मत्स्य व्यवसायावरती झालाय। जवळपास 20 ते 22 रुपये प्रति लिटर अधिक दर कोळी बांधवांना दिला जात असल्याने यामध्ये राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने लक्ष घालत कोळी बांधवांना दिलासा देण्याची मागणी केली जाते। पाहूयात या संदर्भातील आमचा खास रिपोर्ट। कोळी बांधवांना चढ्या दरानं डिझेलची विक्री, कंपन्यांच्या दरवाढीचा मत्स्य व्यवसायाला फटका, कोळी बांधवांना दिलासा देण्याचे नितेश राणेंचे आश्वासन। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे शेती उत्पादन, गॅस, पेट्रोल, डिझेल याबाबत टंचाई जाणवते। त्यामुळे याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसली। मुंबई आणि तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यात मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना देखील आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता भोगावा लागतोय। मच्छीमारी करायला जाणाऱ्या बोटींना लागणारं डिझेल आखाती देशांच्या युद्धामुळे चढ्या दराने विकत घेण्याची वेळ कोळी बांधवांवर आली आहे। ज्यावेळी युद्ध परिस्थिती नव्हती त्यावेळेस पेट्रोलियम कंपन्या शासनाच्या आदेशानुसार थेट कोळी बांधवांना डिझेल विक्री करत होती। कोळी बांधवांच्या निर्माण करण्यात आलेल्या सोसायट्या या थेट कंपन्यांकडून घाऊक प्रमाणात टँकरमधून डिझेल खरेदी करत होते। ते डिझेल खरेदी करत असताना सामान्य ग्राहकांना जो दर दिला जातो त्यापेक्षाही कमी दर कोळी बांधवांना दिला जायचा। तो अंदाजे 10 ते 11 रुपयानं कमी असायचा। पण युद्धजन्य परिस्थितीमुळे कंपन्यांनी आता कोळी बांधवांना मासेमारी करण्यासाठी देखील लागणारं डिझेल हे व्यावसायिक कंपन्यांना देण्यात येणाऱ्या दराप्रमाणेच आकारायला सुरुवात केली आहे। इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे आज मच्छीमारांवर फार मोठे संकट निर्माण झालेले आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे मच्छीमारांच्या डिझेल खरेदीवर दरांमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। जवळजवळ 40 रुपयाने आज इंधन वाढ झाल्यामुळे मच्छीमारांना आपल्या बोटी समुद्रात नेणे फार अवघड होऊ लागलेलं आहे। मच्छीमारी करण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांकडून थेट डिझेल खरेदी कोळी बांधव करतात। डिझेल खरेदीवर 21% सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून दिली जाते। मात्र या सबसिडीचे पैसे मिळायला जवळपास 2 ते 3 वर्ष लागतात। युद्ध परिस्थितीमुळे आता जवळपास 113 रुपये प्रति लिटर दरानं कोळी बांधवांना डिझेल खरेदी करावं लागते। हा दर खुल्या बाजारात विकण्यात येणाऱ्या दरापेक्षाही 13 रुपयांहून अधिक आहे। यामुळे याचा मोठा फटका व्यवसायावरही बसत चाललाय। ज्या मोठ्या बोटी आहेत त्यांना एक फेरीसाठी जवळपास 3000 लिटरच्या वर डिझेल लागतं, तर मध्यम आकाराच्या बोटींना 7 दिवसाची फेरी करण्यासाठी 1.5 ते 2000 लिटर डिझेल लागतं। त्यामुळे वाढलेल्या दरांमुळे कोळी बांधव हवालदिल झालाय। 22 रुपये एका प्रति लिटरवर दर वाढलेला आहे। मच्छीमारांनी डिझेल भरणं बंद केलेलं आहे। आता मच्छीमारांना शेतकऱ्याचा एका बाजूला शासन दर्जा देत आहे आणि दुसऱ्या बाजूला डिझेलच्या रूपाने लुबाडणूक केली जाते असा मच्छीमारांचा समज झालेला आहे। म्हणून या येत्या काही दिवसात जर शासनाने निर्णय घेऊन मच्छीमारांना विशेष कॅटेगरी करून, म्हणजे रिटेल नको किंवा बल्क नको, विशेष एक किसान डिझेल कॅटेगरी करावी आणि त्यांना तो वेगळा दर लावावा। मच्छीमार बांधवांची मागणी योग्य असून त्यावर केंद्र सरकारनं त्वरित लक्ष घालावं अशी मागणी केंद्र स्तरावर चर्चा सुरू आहे। मात्र अद्याप केंद्राकडून कोणतीही मदत जाहीर झालेली नाही। ती मदत लवकर मिळवून दिली जाईल असा विश्वास मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलाय। सकारात्मक प्रतिसाद आहे। हा जेव्हा प्रश्न काही मच्छीमार बांधवांनी आणि माझ्या डिपार्टमेंटने माझ्यासमोर ठेवला तेव्हा मी लगेच दुसऱ्या दिवशी मी केंद्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री लल्लन सिंगजींना पत्र लिहिलं। त्यांच्या सेक्रेटरींच्या संपर्कात आमचे स्टेटचे फिशरीजचे सेक्रेटरी रामस्वामीजी त्यांच्या संपर्कात आहे आणि लवकरात लवकर ह्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक तोडगा काढण्याचं काम आमच्या माध्यमातून सुरू आहे। काही महिन्यांपूर्वीच मच्छी व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याची घोषणा महायुती सरकारने केली। मात्र असं असलं तरी सुविधा दिल्या जात नसल्याचं मत्स्य व्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांचं म्हणणं आहे। शेजारीच असलेल्या गुजरात राज्यात कोळी बांधवांना युद्ध परिस्थितीचा फटका बसत नाही, कारण यासाठी थेट राज्य सरकार किमतीवर नियंत्रण करतं आणि तेथील मत्स्य व्यावसायिकांना कमी दरात डिझेल उपलब्ध करून दिलं जाते। मात्र आपल्या राज्यात तसा राज्य सरकारकडून कोणताही नियम नसल्यानं थेट डिझेल कंपन्यांकडून डिझेल विकत घ्यावं लागते।
त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं यामध्ये तातडीनं लक्ष घालत डिझेलचे दर कोळी बांधवांसाठी नियंत्रित करावे. भविष्यात देखील अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा फटका कोळी बांधवांना बसणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी, अशी मागणी कोळी बांधव करतायत. उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.